न्यायाधीशांकडून सांगण्यात आला। सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला, त्यानंतर हे प्रकरण हे नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलं। मात्र जो स्थानिक पोलिसांचा तपास होता त्यावरती पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी आक्षेप घेतला होता। त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं। विशेष म्हणजे त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। जवळपास 127 साक्षीदारांचे जबाब या संपूर्ण प्रकरणामध्ये सीबीआयने जोडलेले आहेत। त्यासोबतच जो पारसमल जैन एक आरोपी होता त्याला देखील माफीचा साक्षीदार करण्यात आलेलं होतं। त्यासोबतच बॅलिस्टिक रिपोर्ट होते, सीडीआरचे रिपोर्ट होते, हे सगळे या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेले होते। मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं तेव्हा त्यांनी देखील जो नवी मुंबई क्राईम ब्रांचचा किंवा नवी मुंबई पोलिसांचा तपास होता त्यावरती ताशेरे ओढलेले होते। आता जवळपास 20 वर्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा काही मिनिटातच येणं अपेक्षित आहे। निकाल नेमका काय लागतो, पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं जातं का की मग त्यांची सुटका होते, अन्य आरोपींचं काय होतं? ओमराजे निंबाळकर हे जवळपास 20 वर्ष न्यायासाठी लढा देत आहेत। त्यांचे जे बंधू आहेत जयराजे निंबाळकर हे प्रत्येक सुनावणीला 20 वर्ष झाले, प्रत्येक सुनावणीला ते स्वतः जातीने हजर होते। आता त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का, निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। माधवी, सचिन, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आता मी 20 वर्षांनी हा निकाल देतोय असं म्हटलेलं आहे, नेमकं काय काय म्हणतात न्यायमूर्ती हा निकाल वाचनाला सुरुवात करताना? काय आतापर्यंत घडलंय कोर्टात? न्यायमूर्तींनी सुरुवातीलाच आपण बघितलं की 20 वर्षांनी जो विलंब या निकालाला झालेला आहे ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एका लोकनेत्याची, पवनराजे निंबाळकर हे एक लोकनेते होते, विधानसभेची निवडणूक देखील लढलेले होते, साखर कारखान्यामध्ये देखील त्यांचं काम होतं आणि अशा प्रकारे त्यांची जी हत्या झालेली होती, सुपारी देऊन त्यांची हत्या झाली, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप होता। या सगळ्यावरती आपण बघतोय की कोर्टाने भाष्य केलेलं आहे। संपूर्ण घटना ही दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे। त्यासोबतच एखाद्या खटल्याला 20 वर्ष लागणं, त्याचा निकाल येणं 20 वर्ष लागणं, याबद्दल देखील न्यायालयाकडनं खंत व्यक्त करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जो कोर्टाचा या केसचा जो प्रवास होता त्याचं सध्या न्यायालयाकडून त्याची दखल घेतली जाते। सगळे जे आरोपी आहेत, 9 आरोपी हे सध्या कोर्टात हजर आहेत। स्वतः पद्मसिंह पाटील हे कोर्टात हजर आहेत, त्यांच्यासोबतच त्यांचे जे नातलग आहे राणा जगजितसिंग असतील किंवा मग त्यांचे नातू असतील हे देखील कोर्टात आलेले आहेत। त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की आम्हाला देखील न्याय अपेक्षित आहे। त्यासोबतच ओमराजे निंबाळकर, त्यांचे कुटुंबीय जे जवळपास 20 वर्ष यासाठी एक मोठा लढा देत आहेत ते देखील या संपूर्ण कोर्टाच्या सुनावणीमध्ये उपस्थित आहेत। आपण बघतोय की माफीचा साक्षीदार जे होता त्यांचा देखील इकडे कोर्टाकडून उल्लेख करण्यात आलेला आहे। जे काही पुरावे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाकडे सादर करण्यात आलेले होते सीबीआय कडून, त्याचा लेखाजोखा हा सध्या, त्याची दखल ही सध्या कोर्टाकडून घेतली जाते। निकालाचं वाचन हे सुरू झालेलं आहे। राजकीय वैमनस्यातून कशा प्रकारे संपूर्ण हत्या करण्यात आली, जवळपास 20 ते 25 लाखांच्या सुपारीचा जो आरोप सीबीआय कडून करण्यात आलेला होता त्याचं सध्या कोर्टाकडून वाचन हे सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। माधवी, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की कोर्टात नेमकं काय घडतंय। तर निकाल वाचनाला अखेर सुरुवात झाली आहे। न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे की मी कोर्टात आता निकाल वाचनाला 20 वर्षांनंतर आता सुरुवात करतोय, 20 वर्षांनी हा निकाल देतोय। एक आरोपी माफीचा साक्षीदार झाल्याचे त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यासोबतच अंतिम सुनावणी जवळ आली तेव्हा अधिकारी बदलले गेले आणि काही कारणानं या सगळ्या निकालाला उशीर होत गेला। ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केलेलं आहे। त्यासोबतच एक लोकनेता जाणं हे देखील अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हणत खंत व्यक्त केलेली आहे। एक आरोपी माफीचा साक्षीदार झालेला आहे हे देखील न्यायमूर्तींनी नमूद केलंय। 20 वर्षांनी निकाल देतोय, मात्र एका लोकनेत्याचा असा मृत्यू होणं हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटलंय। अंतिम सुनावणी जवळ आली तेव्हा काही अधिकारी बदलले गेले आणि खटला माफीच्या साक्षीदाराला साक्षी पुराव्यात ओमराजे आणि उस्मानाबादेतील काही लोक असल्याचे न्यायमूर्तींनी म्हटलंय। 2002 पासून पद्मसिंह आणि पवनराजेंमध्ये राजकीय दरी निर्माण झाली होती। सुरुवातीला पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं समोर येत होतं असं देखील न्यायमूर्ती म्हणतात। या प्रकरणातला एक आरोपी आता माफीचा साक्षीदार झालेला होता, त्याचाही उल्लेख न्यायमूर्तींनी निकाल वाचन करताना दिलाय। खटला माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटलंय। आपण पुन्हा एकदा सचिनकडे जाऊया। सचिन, आणखी काय महत्त्वाचे अपडेट येत आहेत?
आलेले आहेत त्या आरोपांची कोर्टाकडून दखल घेतली जाते। जो माफीचा साक्षीदार पारसमल जैन होता त्याच्या माफीचा साक्षीचा देखील इकडे कोर्टाकडून उल्लेख करण्यात आला आणि जो काही सीबीआयचा आरोप आहे की कशा प्रकारे पवनराजे निंबाळकर यांची राजकीय